नमस्कार. विठ्ठल जोशी एमपीएससी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससी ग्रुप सी ने भूगोल या विषयाचे प्रश्न 2025 मध्ये जे विचारले होते त्या भूगोल पीवायक्यूचं ॲनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आणि फक्त भूगोलच्याच प्रश्नांना म्हणजे जे जिओग्राफी पीवायक्यू ॲनालिसिस किंवा एमपीएससी ग्रुप सी जिओग्राफी पीवायक्यू ॲनालिसिस 2025चं या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. आता हे ॲनालिसिस का करायचं माहिती आहे का, की एमपीएससी ॲक्च्युअली प्रश्न कसे विचारतं हे तुम्हाला कळावं, हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. आणि या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतात आणि मग एकदा प्रश्न कसे येतात हे समजलं की अभ्यास कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला कळेल. आणि लय भारी विश्लेषण या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. याच्या अगोदरनं मी हिस्ट्री पीवायक्यू ॲनालिसिसचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे 2025च्या पेपरमधीलच. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या. आणि ते व्हिडिओ कुठं मिळतील तुम्हाला, तर आपले जे विठ्ठल जोशी एमपीएससी हे जे यूट्यूब चॅनल आहे ना, त्याची प्लेलिस्ट ओपन करा. त्या प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर हिस्ट्रीच्या प्लेलिस्टमध्ये किंवा ग्रुप सीच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ मिळतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी एमपीएससी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला माझ्याकडून एमपीएससी कंबाईन ग्रुप सी पीवायक्यू ॲनालिसिसचा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि एमपीएससी कंबाईन ग्रुप सी पीवायक्यू ॲनालिसिस रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 400+ GST मध्ये हा कोर्स तुम्हाला मिळेल. आणि याच्यामध्ये जबरदस्त असं विश्लेषण केलेलं आहे, सखोल म्हणजे डिटेल्स आणि खूपच छान असं विश्लेषण केलेलं आहे. प्रत्येक पर्यायाचं विश्लेषण त्यामध्ये दिलेलं आहे आणि त्या विश्लेषणामधून तुम्हाला नवीन खूप माहिती मिळणार आहे आणि त्याचा फायदा आगामी परीक्षांमध्ये तुम्हाला होणार आहे. आणि प्रश्न कसे येतात ते सुद्धा तुम्हाला यामधनं कळेल. आणि फी फक्त 400+ GST आहे. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. आणि पहिला प्रश्न आहे पहा, यमुना नदीच्या उपनद्यांना पूर्व ते पश्चिम अशा क्रमात मांडा. आता यमुना ही जी नदी आहे ना, ही गंगा नदीची सर्वात महत्वाची उपनदी आहे. तर या नदीच्या उपनद्यांना पूर्व ते पश्चिम असा क्रमात मांडा. म्हणजे काय, तर यमुना नदीला येऊन मिळणाऱ्या ज्या उपनद्या आहेत ना, त्यांचा पूर्वेकडून पश्चिमेकडे आपल्याला क्रम लावायचा आहे. तर याचं उत्तर आहे पहा, केन, बेटवा, सिंध आणि चंबळ. म्हणजे सर्वात पूर्वेला आहे केन, त्याच्या पश्चिमेला आहे बेटवा, त्याच्या पश्चिमेला आहे सिंध आणि सर्वात पश्चिमेला आहे चंबळ. तर असा तो क्रम आहे. आता हे झालं तुमचं उत्तर. पण मी फक्त उत्तरच देणार नाही तर तुम्हाला विश्लेषण सुद्धा देणार आहे. मग त्याच्यामध्ये सविस्तर स्पष्टीकरण द्यायचं झालं तर यमुना नदी ही गंगेची सर्वात महत्वाची उपनदी आहे. बऱ्याच परीक्षांना हा प्रश्न विचारलेला आहे की गंगा नदीची सर्वात महत्वाची उपनदी कोणती आहे, तर यमुना. आता या यमुना नदीचा उगम कुठे होतो हाही प्रश्न बऱ्याच परीक्षांना आलेला आहे. तर यमुना नदीचा उगम हा यमुनोत्री, ऍक्च्युली त्याला यमुनोत्री असं पण म्हणतात, यमुनोत्री या ठिकाणी होतो. आता हे यमुनोत्री कुठे माहिती आहे का, तर हे आहे उत्तराखंड या राज्यामध्ये. आता उत्तराखंड राज्यामध्ये यमुनोत्री आहे हे लक्षात ठेवा. तर हिमालय पर्वतामध्ये उत्तराखंड राज्यातील यमुनोत्री या ठिकाणी यमुना नदीचा उगम होतो. आणि आपली जी गंगा नदी आहे त्या गंगा नदीचा उगम कुठे होतो माहिती आहे का, तर गंगा नदीचा उगम होतो गंगोत्री या ठिकाणी. गंगा नदीचा उगम कुठे होतो, गंगोत्री या ठिकाणी होतो. आणि यमुना नदीचा उगम यमुनोत्री या ठिकाणी होतो. तर यमुनोत्री येथून उगम पावल्यावर ती पुढे अलाहाबाद, आता अलाहाबाद कुठे आहे, उत्तर प्रदेश राज्यामध्ये. आधीचं आता त्याला प्रयागराज म्हणतात बरं का. अगोदरचं नाव अलाहाबाद आणि नवीन नाव प्रयागराज आहे, हे लक्षात ठेवा. येथे गंगेला मिळते. आता हे जे प्रयागराज आहे किंवा अलाहाबाद आहे या ठिकाणी त्रिवेणी संगम झालेला आहे. आता त्रिवेणी संगम का म्हटलं जातं, तर या ठिकाणी गंगा नदी, यमुना नदी आणि सरस्वती नदी गुप्त स्वरूपात मिळते. पहा म्हणजे गंगा आणि यमुना आपल्याला प्रत्यक्ष डोळ्याने मिळते, दिसते, सॉरी, गंगा आणि यमुना डोळ्याने दिसते आणि सरस्वती नदी गुप्त स्वरूपात असते. तर यमुनेला दक्षिणेकडून म्हणजे द्वीपकल्पीय पठारावरून मिळणाऱ्या मुख्य उपनद्या नकाशावरील क्रम समजून घेणे गरजेचे आहे. तर तो क्रम पाहता पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम कसा आहे, तर जर आपण यमुनेच्या उगमाकडून संगमाकडे जाताना पश्चिमेकडून पूर्वेकडे पाहिला तर या उपनद्यांचा क्रम खालील प्रमाणे आहे. आणि ह्या पठारावरील नद्यांचा फक्त आहे बरं का, इतर नाही. त्याच्यामध्ये सर्वात पश्चिमेकडे चंबळ आहे, त्याच्या पूर्वेला सिंध आहे, त्याच्या पूर्वेला बेटवा आहे आणि सर्वात पूर्वेला केन आहे. आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे सांगायचं झालं तर याच्या उलट केन, बेटवा, सिंध, चंबळ असा तो क्रम लागतो. क्लिअर झाले. चला त्याच्या पुढे दुसरा प्रश्न आहे आता. कोपेन यांनी त्याच्यामध्ये अजून एक लक्षात ठेवा
की ह्या ज्या सगळ्या नद्या आहेत ना, चंबळ, सिंध, बेटवा, केन, ह्या पठारावरून वाहणाऱ्या यमुना नदीच्या उपनद्या आहेत, ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. चला त्याच्या पुढे आता कोपेन यांनी केलेल्या हवामान वर्गीकरण विभागानुसार भारताच्या पश्चिम किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारचे हवामान आढळते. आता पश्चिम किनारी आणि त्यांनी कंसात काय दिले, मुंबईच्या दक्षिणेकडे असं त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर कोपेन हा एक हवामान शास्त्रज्ञ आहे. तर कोपेन यांनी केलेल्या हवामान वर्गीकरण विभागानुसार भारताच्या पश्चिम किनारी प्रदेशात खास करून मुंबईच्या दक्षिणेकडेनं AMW म्हणजे कमी कोरड्या हिवाळ्यासह मान्सून प्रकार या प्रकारचं हवामान आढळतं. आता खरं म्हणजे आपल्या कोकणातील हवामानाचा जर तुम्ही विचार केला तर कोकणातील हवामान कसं असतं, दमट असतं. दमट म्हणजेच कमी कोरडा. दमटला त्यांनी दमट न म्हणता त्यांनी काय म्हटलेलं आहे, कमी कोरडा असं म्हटलेलं आहे. तर उष्ण व दमट असतं आणि त्या प्रकारचा तो मान्सून प्रकार आहे. आता बऱ्याच जणांना हे AW म्हणजे काय, AS म्हणजे काय, AMW म्हणजे काय, BSHW म्हणजे काय ते माहिती नाही. तर त्याची आपण सविस्तर माहिती पाहूयात. सुरुवातीला आपण या ठिकाणी पहा की व्लादिमीर कोपेन, आता कोपेन यांचं पूर्ण नाव आहे व्लादिमीर कोपेन, यांनी तापमान आणि पर्जन्यमानाच्या आधारे भारताचे विविध हवामान विभागात वर्गीकरण केले आहे. आता याच्यावर तुम्हाला परीक्षेत असाही प्रश्न येऊ शकतो की तापमान आणि पर्जन्यमानाच्या आधारे भारताचं विविध हवामान विभागामध्ये वर्गीकरण कोणी केलेलं आहे, तर व्लादिमीर कोपेन यांनी केलेलं आहे. किंवा व्लादिमीर कोपेन यांनी भारताच्या हवामानाचं वर्गीकरण कशाच्या आधारे केलेलं आहे, असाही उलट प्रश्न येऊ शकतो. तर तापमान आणि पर्जन्यमान त्यापैकी भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या भागाचे स्पष्टीकरण पहा. तर याच्यामध्ये AMW म्हणजे काय, तर AMW हवामान प्रकार म्हणजे काय, तर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील विशेषतः मुंबईच्या दक्षिणेकडील भागात उदाहरण कोकण किनारपट्टी, गोवा, कर्नाटक आणि केरळचा किनारपट्टीचा प्रदेश त्या ठिकाणी AMW प्रकारचे हवामान आढळते. हे तुम्हाला मी जे उत्तर आहे त्याचं स्पष्टीकरण दिले. ते AMW म्हणजे ते सगळं आपण व्यवस्थित पाहूया. आता याचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का, तर या हवामानाला म्हणजे AMW जे हवामान आहे त्याचं वैशिष्ट्य काय, तर या हवामानाला लघु कोरडा ऋतू असलेला मान्सून प्रकार असं म्हणतात. इंग्लिशमध्ये मान्सून विथ शॉर्ट ड्राय सीझन म्हणजे कमी कोरडा ऋतू असलेला मान्सून प्रकार असेही म्हणतात. येथे उन्हाळ्यात आणि मान्सून काळात म्हणजे जून ते सप्टेंबर, मान्सून काळ कधी असतो आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, तर जून ते सप्टेंबर. मग मान्सून काळ कोणता, जून ते सप्टेंबर. नैऋत्य मान्सून वाऱ्यांमुळे अतिशय मुसळधार पाऊस पडतो. आता कोरडा काळ कधी असतो, तर येथील हिवाळा हा अतिशय कमी कालावधीसाठी कोरडा म्हणजे शुष्क असतो. म्हणजेच हिवाळ्यात पावसाचे प्रमाण खूप कमी असते. आता त्याच्या पुढचा प्रश्न आपण पाहूयात. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा की त्याच्या पुढचा प्रश्न पाहता, थंड हवेचे ठिकाण आणि जिल्हा या संदर्भात खालीलपैकी चुकीचे विधान कोणतं. आता हा प्रश्न अतिशय सोपा आहे. पहा एकतर या परीक्षेमध्ये भूगोलचे प्रश्न कमी विचारले होते, त्यात हा प्रश्न खूप सोपा आहे. तर थंड हवेचे ठिकाण आणि जिल्हा या संदर्भात खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं, पहिलं ऑप्शन त्यांनी काय दिलेलं आपल्याला, पाल, जळगाव. दुसरं ऑप्शन काय दिलेलं आहे ते पहा. त्याच्या पुढे पाहूयात. दुसरं ऑप्शन दिलेलं आहे तोरणमाळ, धुळे. तिसरं ऑप्शन दिलेलं आहे महाबळेश्वर, सातारा आणि चौथं ऑप्शन दिलेलं आहे लोणावळा, पुणे. तर याचं उत्तर जे आहे ना, ते आहे तोरणमाळ, धुळे हे चुकीचं ऑप्शन आहे. का बरं चुकीचं ऑप्शन आहे माहिती आहे का, त्याचं कारण असं आहे की पाल हे जे थंड हवेचं ठिकाण आहे ते जळगाव जिल्ह्यात आहे, बरोबर आहे. तोरणमाळ हे जे थंड हवेचं ठिकाण आहे ना, ते नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे, म्हणून हे चुकीचं आहे. महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण सातारा जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठं आणि प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण, थंड हवेच्या ठिकाणाची राजधानी म्हणू शकतो आपण त्याला. आणि महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचं पाऊस पडण्याचं ठिकाण महाबळेश्वर आहे. लोणावळा हे थंड हवेचं ठिकाण पुणे जिल्ह्यात आहे, हे सुद्धा बरोबर आहे. लोणावळा, खंडाळा पुणे जिल्ह्यात येतात. आता याची विशेष माहिती तुम्हाला द्यायची झाली तर महाराष्ट्र या ठिकाणी पहा की तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यात आहे, धुळे जिल्ह्यात नाही. सातपुडा पर्वत रांगांमध्ये वसलेले तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच पठार आहे. ठीक आहे. आता याची दुसरी माहिती पहा की पाल, जळगाव. पाल हे थंड हवेचे ठिकाण जळगाव जिल्ह्यात आहे आणि कुठं आहे तर सातपुडा पर्वत रांगेमध्ये. हे पण लक्षात ठेवा की पाल हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेमध्ये आहे. महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असून ते सातारा जिल्ह्यात आहे.
आणि लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण, सहलीचे ठिकाण पुणे जिल्ह्यात आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये आहे, ते सुद्धा लक्षात ठेवा. आपलं एक स्पष्टीकरण राहिलं पहा कोणतं, की AMW किंवा हे जे आहे ना, AW म्हणजे काय? AMWचं तर स्पष्टीकरण मी वर दिलं. कोणत्या प्रश्नाचं? हा जो आपला प्रश्न होता त्याचं स्पष्टीकरण राहिलं होतं. ते 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 देतो आणि नंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. तर AW हवामान म्हणजे काय? त्याला आपण उष्णकटिबंधीय सवाना प्रकारचं हवामान असं म्हणतो. इथं सवाना म्हटलंय, त्याला शावाना असंही म्हणतात, सवानाही म्हणतात. हा प्रकार द्वीपकल्पीय पठाराच्या बहुतांश भागात पहा, कुठं आढळतो ते पहा. तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये याचा फायदा होईल. तर हा प्रकार द्वीपकल्पीय पठाराच्या बहुतांश भागात, उदाहरण महाराष्ट्राचा अंतर्गत भाग, कर्नाटक आणि तेलंगणा, कुठे आढळतो ते समजून घ्या. महाराष्ट्राचा 90% भूभाग हा पठारी प्रदेश आहे, तर म्हणून महाराष्ट्राचा अंतर्गत भाग म्हणजे जो पठारी प्रदेश आहे तो, कर्नाटक आणि तेलंगणा या ठिकाणी AW प्रकारचं उष्णकटिबंधीय शावाना हवामान आढळतं, जिथे उन्हाळा कडक असतो आणि हिवाळा कोरडा असतो. आता AS म्हणजे काय? तर कोरड्या उन्हाळ्यासह मान्सून. हा प्रकार तामिळनाडूच्या कोरोमंडल किनारपट्टीवर आढळतो, जिथे उन्हाळ्यात पाऊस पडत नाही, तर हिवाळ्यात ईशान्य मान्सूनमुळे पाऊस पडतो. म्हणजे आपल्या बंगालच्या उपसागराला लागून असलेला आंध्र प्रदेश आहे, त्यानंतर तुमचं ओरिसा, तामिळनाडू या भागामध्ये हा पाऊस पडतो पहा. त्याच्या पुढे पहा, आणि हे कोरोमंडल किनारपट्टी त्यालाच म्हणतो आपण. त्याच्यानंतर आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू खास करून. BSHW म्हणजे काय? अर्धशुष्क स्टेपी प्रकारचा हवामान. आता हा प्रकार पर्जन्य छायेच्या प्रदेशात, उदाहरण मध्य महाराष्ट्र, कर्नाटकचा काही भाग आणि वायव्य भारतात आढळतो. म्हणजे जो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे की नाही, आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा पर्जन्य छायेचा प्रदेश येतो पहा. जसं सातारा जिल्ह्यातील मान वगैरे आहे, सोलापूर जिल्ह्यातला काही भाग आहे, पुणे जिल्ह्यातला काही भाग आहे, इंदापूरचा वगैरे, हा पर्जन्य छायेचा प्रदेश. तर जिथे पाऊस खूप कमी पडतो तिथे या प्रकारचं हवामान असतं. म्हणजे तुम्हाला AW, AS, BSHW यांची सुद्धा मी माहिती दिली, ते कुठं आढळतं ते सुद्धा कळले, जेणेकरून आगामी परीक्षांमध्ये तुम्हाला याचा फायदा होईल. आता हे थंड हवेच्या ठिकाणाचं आपण पाहिलेलं आहे. चला, त्याचा पुढचा प्रश्न आहे पहा, खालील विधानांमधून चुकीचे विधान ओळखा. आता आपल्याला विधानं दिलेले आहेत आणि त्याच्यामधून चुकीचं विधान कोणतं आहे ते ओळखायचं आहे. तर त्याच्यामध्ये पहा, वर्धा व वैनगंगा या नद्यांचा संगम चंद्रपूरच्या नैऋत्येस आहे, तर हे विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर कान्हा, आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं बरं का. कान्हा, पेंच, बाठ या वैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत, हे सुद्धा बरोबर आहे. वैनगंगा नदीच्या डाव्या तीरावर पूस, आरणा, वाघाडी आणि खुळी या उपनद्या येऊन मिळतात, हे विधान चुकीचं आहे. हा वैनगंगा नदीचा खूप डीप मधला प्रश्न आहे बरं का. तावरजा, तोरणा म्हणजे तावरजा, तोरणा, मन्याड, गिरणा इत्यादी मांजरा नदीच्या उपनद्या गोदावरीस येऊन मिळतात, हे विधान बरोबर आहे. म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे? तर 3 नंबरचं विधान चुकीचं आहे. आता आपण याचं स्पष्टीकरण पाहूया, की पूस, आरणा, वाघाडी आणि खुळी या वैनगंगा नदीच्या उपनद्या नसून त्या पैनगंगा नदीच्या उपनद्या आहे. पूसचं नावाचं शहर आहे की नाही, ते पूस नदीच्या तीरावर आहे पहा, हे लक्षात ठेवा. तर पूस, आरणा, वाघाडी आणि खुळी ह्या पैनगंगा, इथं पेन झाले पण ऍक्च्युली ते पैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. आणि मराठवाडा व विदर्भामधील नैसर्गिक सीमारेषा ही पैनगंगा नदीच आहे बरं का. पुढे पैनगंगा नदीवर सहस्त्रकुंड नावाचा धबधबा सुद्धा आहे, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याच्या बॉर्डरवर. तर या नदीच्या उपनद्या आहेत. या नद्या पैनगंगा नदीला तिच्या डाव्या तीरावरून म्हणजे उत्तरेकडून येऊन मिळतात. वैनगंगा नदीच्या प्रमुख उपनद्यांमध्ये, आता वैनगंगा नदीच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत ते पहा. कन्हान, पेंच, बाघ, चुलबंद, गाढवी यांचा समावेश होतो. आता इतर विधानांची माहिती पहा, म्हणजे इतर जे आपल्याला पर्याय दिलेले आहेत त्याची माहिती. वर्धा आणि वैनगंगा या नद्यांचा संगम चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेवर चार्मोशी तालुक्यात चेपराळा या ठिकाणी होतो. ते टाईप मिस्टेक झाले, चेपराळा असा शब्द आहे पहा. आणि हे लक्षात ठेवा, बऱ्याच परीक्षांना विचारलेलं आहे की वर्धा आणि वैनगंगा नद्यांचा संगम कुठं होतो? तो चेपराळा. कुठं आहे? तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेवर चार्मोशी तालुक्यात. हा संगम चार्मोशी तालुका गडचिरोली जिल्ह्यात येतो बरं का. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात, हे लक्षात ठेवा. हा संगम चंद्रपूर शहराच्या नैऋत्येस पूर्व दिशेच्या संदर्भाने पाहता
योग्य मानला जातो. तसेच या संगमास प्राणहिता असं म्हणतात. म्हणजे वर्धा आणि वैनगंगा नद्यांचा संगम झाला की पुढे त्या नदीला प्राणहित नदी असं म्हणतात. हे विधान सुद्धा लक्षात ठेवा, पुढच्या परीक्षांना फायदा होईल. विधान 2 मध्ये पहा, कान्हा किंवा कन्हान, पेंच आणि बाट या वैनगंगा नदीच्या अत्यंत महत्वाच्या उपनद्या आहेत. त्यामुळे हे विधान अगदी बरोबर आहे. आणि तावरजा, तोरणा, मन्याड या मांजरा नदीच्या उपनद्या आहेत. आणि मांजरा ही गोदावरीची प्रमुख उपनदी आहे. गिरणा ही प्रामुख्याने तापीची उपनदी असली तरी या पर्यायातील मुख्य संदर्भ मांजरा नदीच्या उपनद्यांचा गोदावरी खोऱ्याशी असलेला संबंध दर्शवतो. त्यामुळे पर्याय 3 हा पूर्णपणे भौगोलिकदृष्ट्या चुकीचा असल्याने पर्याय 3 हेच त्याचं अचूक उत्तर आहे. समजले? चला त्याच्या पुढे पहा. आता अजूनही भरपूर प्रश्न आहेत बरं का, पण जर तुम्हाला फक्त भूगोल या विषयाचा रेकॉर्डेड रूडो कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण भूगोल रेकॉर्डेड रूडो कोर्स विकत घ्या. विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड केल्यानंतर एमपीएससीच्या फोल्डरमध्ये जा. त्या ठिकाणी तुम्हाला हा संपूर्ण भूगोल रेकॉर्डेड रूडो कोर्स मिळेल. याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल, भौतिक भूगोल या सगळ्यांची माहिती दिलेली आहे. आणि फी फक्त 300 प्लस जीएसटी आहे. चला त्याच्या पुढचा पाहूयात आपण प्रश्न. खालीलपैकी कोणता पर्याय जलविद्युत केंद्रांचा संभावित दुष्परिणाम नाही? आता जलविद्युत केंद्राचे जे दुष्परिणाम आहे त्याच्यावर आधारित हा प्रश्न आहे. तर संभावित दुष्परिणाम कोणता नाही? तर जल प्रदूषणामुळे वायू प्रदूषण होऊ शकत नाही. जलविद्युत केंद्रामुळे वायू प्रदूषण होऊ शकत नाही. पाणी वेगाने आलं तर जमिनीची धूप होऊ शकते, म्हणजे जमिनीचा जो वरचा थर आहे तो जाऊ शकतो, म्हणजे हा दुष्परिणाम होऊ शकतो, होतोच असं नाही. नैसर्गिक प्रवाह बाधित होतात का? हो, होऊ शकतात. कारण वेगानं पाणी वरून टाकण्यासाठी नैसर्गिक प्रवाह बदलले जाऊ शकतात तिथल्या स्थानिक भागापुरते. पाण्यातील जलचरांच्या नैसर्गिक जीवनामध्ये बाधा येणे हे सुद्धा बरोबर आहे. परंतु जलविद्युत केंद्रामुळे वायू प्रदूषण होत नाही. सोपा प्रश्न आहे. थोडा म्हणजे अभ्यास जरी नसेल तरी पर्याय वाचले की तुम्हाला उत्तर आलं पाहिजे, अशा स्वरूपाचा हा प्रश्न होता. दोन्ही प्रश्न सोपे होते. कोणता? थंड हवेचं ठिकाणी हे. आता याचं स्पष्टीकरण पहा की जलविद्युत निर्मिती ही पर्यावरणासाठी एक हरित ऊर्जा म्हणून ओळखली जाते. या प्रकल्पाचे फायदे आणि दुष्परिणाम कसे आहेत ते पहा. तर वायू प्रदूषण होत नाही का? तर जलविद्युत केंद्रामध्ये विजेची निर्मिती करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे इंधन जसं की कोळसा किंवा डिझेल जाळले जात नाही. पाण्याच्या वेगाचा वापर करून टर्बाईन फिरवले जाते. त्यामुळे या प्रक्रियेत कोणताही धूर किंवा विषारी वायू वातावरणात सोडला जात नाही, म्हणजेच यातून वायू प्रदूषण होत नाही. आता इतर पर्यायामध्ये पहा, जमिनीची धूप. धरण बांधताना किंवा पाणी सोडताना आजूबाजूच्या जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होऊ शकते, म्हणजे जमिनीचा वरचा लेअर जाऊ शकतो. नैसर्गिक प्रवाह बाधित होणे. धरण बांधल्यामुळे नदीचा नैसर्गिक आणि अखंड प्रवाह रोखला किंवा बदलला जातो, ज्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. आणि जलचरांच्या जीवनात बाधा की प्रवाहातील बदलांमुळे आणि धरणाच्या भिंतीमुळे मासे व इतर जलचरांचे स्थलांतर रोखले जाते, ज्यामुळे त्यांच्या नैसर्गिक जीवनचक्रावर अत्यंत वाईट परिणाम होतो. तर लक्षात आले सर्वांना? चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे. आता भारतामध्ये प्रथम क्लोन, त्याला मराठीमध्ये क्लृप्तक असं म्हणतात, पद्धतीने जन्मलेले गीर गाईच्या वासराचे नाव डॅश डॅश होते. आता हे जे गीर गाईचं वासरू आहे त्याचं नाव काय होतं माहिती आहे का? गंगा हे नाव होतं. की भारतामध्ये प्रथम क्लोन म्हणजेच कृतक पद्धतीने जन्मलेले गीर गाईच्या वासराचे नाव काय होतं? गंगा हे होतं. आता त्याची विशेष माहिती पहा की भारतामध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय दुग्ध व्यवसाय संशोधन संस्थेने म्हणजे NDRI, आता NDRI चा फुल फॉर्म लक्षात ठेवा, नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट. आणि कुठं आहे ते? तर कर्नाळा या ठिकाणी. आता हे कर्नाळा कुठे आहे? तर हरियाणा राज्यात. तर राष्ट्रीय दुग्ध व्यवसाय संशोधन संस्था हरियाणा राज्यातील कर्नाळा या ठिकाणी आहे, हे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तर राष्ट्रीय दुग्ध व्यवसाय संशोधन संस्थेने क्लोनिंग तंत्रज्ञानाचा वापर करून गीर या देशी जातीच्या गायीच्या मादी वासराची यशस्वी निर्मिती केली आणि या वासराचे नाव काय ठेवलं? गंगा. आता या क्लोन वासराचे वजन जन्माच्या वेळी साधारणपणे 32 किलो होते. ते अतिशय सुदृढ होते, म्हणजे चांगली तब्येत होती त्याची. भारतामधील दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी आणि गीर सारख्या दर्जेदार देशी गायींच्या जातींचे संवर्धन करण्यासाठी हे एक अत्यंत मोठे आणि ऐतिहासिक पाऊल मानले जाते. आता इतर जी नावं आहेत ती क्लोनशी संबंधित नाहीच आहे, त्यामुळे त्यासाठी स्पष्टीकरण दिलेलं नाही. तर लक्षात आलंय सर्वांच्या? चला त्याच्या पुढचा प्रश्न आता आहे
की योग्य जोड्या जुळवा. आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत या ठिकाणी आणि इथं कशाच्या जोड्या आहेत? खनिजे आणि उत्खनन क्षेत्र याच्या त्या जोड्या आहेत. हाही प्रश्न सोपाच होता. ज्यांचा अभ्यास आहे त्यांना याचं उत्तर यायलाच पाहिजे होतं. तर मॅंगनीज, आता मॅंगनीजचं उत्खनन क्षेत्र हे कुठे माहिती आहे का? तर मॅंगनीज हे आढळतं पहा आपल्याला कुठं आढळतं? चिखला या ठिकाणी आढळतं. त्याच्यानंतर लोह खनिज हे कुठं आढळतं आपल्याला? तर ते सुरजागड या ठिकाणी आढळतं. बॉक्साईट कुठं आढळतं? तर उदगीर या ठिकाणी आढळतं. आणि क्रोमाइट कुठं आढळतं? आता एकच राहिलंय, कोणतं आहे? जानोली. मग आता काय येईल त्या ठिकाणी? याला 3 नंबरचं येईल अला. म्हणजे किती नंबरचा ऑप्शन येईल पहा या ठिकाणी? 3 नंबरचा ऑप्शन आहे. आता अला 3 नंबरचं 1, 3, 4 आहे. 2 नंबरचा ऑप्शन तर गेलाच. त्याचा विचार करायची तुम्हाला आवश्यकता नाही. लोह खनिज सुरजागड म्हणजे बला 1 येईल. बला 1, 3 आणि 4 मध्येच आहे. म्हणजे हे वरचा ऑप्शन कटला. लक्षात आले? बॉक्साईट कुठं आढळतं? उदगीर. तर उदगिरी, तर हे 3 नंबरचं तुमचं उत्तर आहे. आता याचं तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं झालं तर मॅंगनीज चिखला या ठिकाणी आढळतं पहा. तर त्याचं स्पष्टीकरण पहा की मॅंगनीजच्या उत्पादनात महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. भंडारा जिल्ह्यातील चिखला, आता चिखला कुठे आहे? तर भंडारा जिल्ह्यात आहे. भंडारा जिल्ह्यातील चिखला हे मॅंगनीज उत्खननाचे अतिशय महत्वाचे आणि प्रसिद्ध क्षेत्र आहे. लोह खनिज सुरजागड, आता गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड तसेच देवळगाव, आता सुरजागड आणि देवळगाव दोन्ही गडचिरोली जिल्ह्यात आहेत. आणि पहाडी भाग हा उच्च दर्जाच्या लोह खनिजाच्या साठ्यांसाठी प्रसिद्ध आहे. आता भारताची न्यू स्टील सिटी म्हणून गडचिरोली उदयास येत आहे ते त्यामुळंच. क्लिअर झाले? नक्षलवाद कमी झाला आणि आता हे तिथं लोह खनिजाच्या खाणी निर्माण होत आहेत किंवा काम पण चालू आहे आणि काही खाणी सुरू पण झाल्यात. बॉक्साईट उदगिरी, तर कोल्हापूर जिल्ह्यातील उदगिरी आणि राधानगरी परिसर हा बॉक्साईट खनिजाच्या उत्खननासाठी ओळखला जातो. बॉक्साईटचा वापर ॲल्युमिनियम तयार करण्यासाठी होतो. म्हणजे बॉक्साईट हे ॲल्युमिनियमचं धातू आहे. खूप परीक्षण हा प्रश्न रिपीट होतो. तर बॉक्साईटचा वापर कशासाठी होतो? ॲल्युमिनियम तयार करण्यासाठी. आणि क्रोमाइट जानोली, जानोली कुठं आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात. जानोली कुठं आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जानोली. आणि हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पण कणकवली तालुक्यात आहे बरं का, आपले राणे साहेब आमदार आहेत तिथले. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात जानोली ठिकाण आहे. त्या ठिकाणी क्रोमाइटच्या खाणी आहेत. हे क्षेत्र क्रोमाइटच्या साठ्यांसाठी आणि उत्खननासाठी प्रसिद्ध आहे. पहा तशी डिटेल्स मध्ये माहिती दिलेली आहे. आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा ना, जास्तीत जास्त लाईक येऊ द्या. आणि जर तुम्हाला एमपीएससी ग्रुपची टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि एमपीएससी ग्रुपची टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 15 ऑनलाईन फुल टेस्ट आहेत आणि 300 पेक्षा जास्त टॉपिक वाईज टेस्ट दिलेले आहेत आणि फी फक्त 200 प्लस जीएसटी आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी एमपीएससी हे जे आपले युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.